अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ राहुरीमध्ये आमदार संग्राम जगताप यांची प्रचार फेरी। राहुरी शहरामध्ये विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं तापलं असून भाजप आणि महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक वेग येताना दिसतोय। या पार्श्वभूमीवर त्यांच्या सन्मानार्थ अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी राहुरी शहरामध्ये भव्य प्रचार फेरी काढत मतदारांशी थेट संवाद साधला। या प्रचार भेटी दरम्यान शहरातील विविध भागामध्ये जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या गेल्या। प्रचार फेरीमध्ये भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक नेते तसंच कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता। ठिकठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून आलं। फेरी दरम्यान घोषणाबाजी, संपर्क मोहीम आणि जनसंपर्काच्या माध्यमातून प्रचाराला अधिक धार देण्यात आली। राहुरीतील ही प्रचार फेरी महायुतीसाठी उत्साहवर्धक ठरत असून आगामी निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी कार्यकर्ते जोमानं कामाला लागल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालंय। तरी देखील प्रचाराला प्रतिसाद कसा नाही। ही निवडणूक सर्वसामान्यांची निवडणूक आहे। ज्या विचारधारांना स्वर्गवासी माजी मंत्री विद्यमान आमदार कर्डिले साहेबांनी काम केलं आहे, एकदा नाही तर 6 वेळा निवडून येणं म्हणजे अत्यंत लोकांचा जनाधार असल्याशिवाय माणूस निवडून येऊ शकत नाही। आणि मग तसं कार्य हे कर्डिले साहेबांचं असल्यामुळं त्यांनी कुठेतरी त्या भावनेतल्या लोकांना त्यांना निवडून दिलेलं आहे। आणि त्यांच्या जाण्यापूर्वीपासून म्हणजे 24ची निवडणूक विधानसभेची आणि त्याच्यापूर्वी झालेली मार्केट कमिटीची निवडणूक समर्थपणे युवा नेते, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षयदादा कर्डिले यांनी सांभाळलेली आहे। मग कुठेतरी भारतीय जनता पार्टीने देखील तेच पाहिलं की हे कार्यक्षम असल्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती उमेदवारी देऊन त्यांनी विश्वास दाखवला आहे। आणि आम्हाला खात्री आहे या मतदारसंघामध्ये कुठेतरी कर्डिले साहेबांच्या नंतर एक चांगल्या प्रकारे कार्य हे अक्षयदादा करू शकतात, काम करू शकतात। माणसात कुठेतरी देव पाहणं आणि ते काम करणं अशा प्रकारची विचारधारा कर्डिले साहेबांची होती। ती विचारधारा जरी आज कर्डिले साहेब नसले तरी ती विचारधारा अक्षयदादा कर्डिलेंच्या मनामध्ये आहे। प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, याचा कितपत फायदा होतो? नाही, शेवटी आपण पाहतो की एक वेगळी घटना कर्डिले साहेबांची निधनाची घडल्यानंतर त्यांनी देखील प्राजक्तदादा तनपुरे साहेबांनी देखील वेगळी भूमिका घेतली। त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला। त्यांनी कुठेतरी अक्षयदादाला न उभा राहता कुठेतरी एक वेगळा ज्याला आपण समर्थन म्हणू शकतो, पूर्णपणे नाही पण म्हणू तरी शकतो, कमीत कमी आपण समर्थन म्हणू शकतो त्या गोष्टीला की त्यांनी उभा न राहता मोठ्या मनाने आज कुठेतरी मोठं मन दाखवून कर्डिले साहेबांना आदरांजली त्यांनी त्या उमेदवारी न दाखल करता समर्पित केली आहे। प्राजक्त तनपुरेंनी उमेदवारी केलेली नाहीये, तुमचे जुने मित्र देखील येत आहेत का इकडे आपल्याकडे? नाही, बैठक आहे ते आता आपल्याकडे म्हणजे आता मी शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा सदस्य आहे, त्यामुळे अजून माझ्यापर्यंत ती कुठली चर्चा नाही। आता राहिला विषय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षय कर्डिले आहे, त्यांच्या बाबतीचा निर्णय हे या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुशीलदादा विखे पाटील साहेब असतील, हे याच्यावरती अधिक माहिती देऊ शकतात। पण त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी प्रचार करण्याचा काही तुम्ही सल्ला द्याल किंवा काही बोलणं कोणाला? नाही, आम्ही त्यांना विनंती निश्चित रूपाने करू की आपण देखील भूमिका घ्यावी। या राज्यामध्ये जे सरकार आहे हे देशामध्ये सरकार आहे आणि जनतेचे प्रश्न जर आपल्याला कुठेतरी मार्गी लावायचे असेल तर आपण कुठेतरी या विचाराला, जसं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, हे या युतीमध्ये सहभागी आहेत। म्हणून ही महायुती ही सक्षमपणे आज काम करते। लोकांचा एक मोठा जनाधार या महायुतीला आहे आणि कुठेतरी मग त्या विचाराने आपण देखील काम करावं असं मी त्यांना विनंती करणार आहे। वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, राहुरी।